नमस्कार सर्वांना. माझं नाव सूरज आणि मी पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी या गावामध्ये राहतो. मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो. तर त्यासोबतच आमच्या घरी आधीपासूनच गायींचं संगोपन केलं गेलं आहे आणि एक खूप दुर्दैवी घटना आज आमच्या घरात घडलेली आहे. आमच्या गाईचं एक छोटं वासरू आहे आणि त्या वासराला काही पिसळलेल्या कुत्र्यांनी चावलेलं आहे. त्याला खाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे वासरू आहे, ज्याची अवस्था खूपच वाईट आहे. त्याला उठता येत नाहीये, बसता येत नाहीये, कारण कुत्र्यांनी त्याचा लचका तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दाखवणंही खूप खराब आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला ही जखम झालेली आहे. तर बऱ्याच दिवसांपासून 4-5 कुत्री आहेत, ते पिसळलेले आहेत किंवा त्यांना जनावराचं रक्त त्यांच्या तोंडाला लागलेलं आहे आणि त्यामुळे ते अशी छोटी-छोटी जी वासरं आहेत त्यांना खाण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ही एक खूप विदीर्ण गोष्ट आहे आणि एवढ्या घाण पद्धतीने याचा चावा घेण्यात आलेला आहे, की माहीत नाही आम्हाला, की डॉक्टरांनी यावर उपचार जरी केला तरी ते बरे होईल की नाही. पाहू शकता तुम्ही किती दुःखात आहे हे वासरू. हे जे वासरू आहे, हे आपल्यासाठी प्रिय आहे. कारण का? हिंदू धर्मामध्ये गायी, वासरू यांना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. हे वासरू समजा प्रतीक आहे कोंबडीचं, तसेच बकऱ्याचं आणि शेळीचं, ज्यांना निर्लज्जपणे बरेच समाजातील काही लोकं अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांची हत्या करून त्यांना खूप रोमांचक पद्धतीने खात राहतात. हां ना? हे वासरू आहे त्या प्रतीक आहे त्या कोंबड्यांचं, त्या शेळींचं, बकऱ्यांचं आणि ती कुत्री जी आहेत ती प्रतीक आहेत अशा निर्लज्ज माणसांचं. ज्यांना थोडीही लाज नसते, की स्वतःचा जीव स्वतःचा खूप मोलाचा. परंतु हे जे प्राणी आहेत, कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, त्यांचा जीव म्हणजे तुमच्या खाण्याची गोष्ट. किती सरळपणे आणि निर्लज्जपणे लोकं त्यांच्या स्वतःच्या या कृत्याला पाठिंबा देतात. ही खूप विदीर्ण गोष्ट आहे. आता जेव्हा आमच्या वासराला असं कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना कळली, तेव्हा आमचे चुलते, माझी आई यांच्या सर्वांना, तसेच माझे वडील यांना खूप धक्का बसला आणि खूप वेदना झाल्या. म्हणजे जेव्हा तुमची वस्तू असते, तुमच्या घरातलं कोणीतरी असतं, तुम्ही ज्याच्यावरती पैसे खर्च केलेले आहेत, ते कोणी असतं, तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो. परंतु तुमच्या खाण्यासाठी तुम्ही कोणाला तरी मारता किंवा मारायला प्रवृत्त करता, त्यावेळेस तुम्हाला फक्त तुमची भूक आणि तुमची वासना दिसते. हो ना? तर हे अतिशय चुकीचं आहे आणि या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. एकेकाळी मीही मांसाहार करीत होतो. करीत नव्हतो, परंतु मला सवय लावली होती माझ्या घरच्यांनी, आई-वडिलांनी. परंतु ज्या क्षणी मला जाणीव झाली, मे बी 18-20 वयाच्या दरम्यान, की हे जे करतोय मी ते चुकीचं आहे. त्यावेळेस मी या गोष्टीचा निषेध केला आणि अशाच पद्धतीने मी इतरांनाही तुम्ही हे करू नका हा संदेश देत आहे. कारण की तुम्ही हे करून नामानिराळे होताल असं समजू नका. कर्म काय असतं माहिती आहे ना? सर्वांच्या पाठीमागे कर्म धावून लागतं आणि तुम्ही जे अनैतिक गोष्टी केलेल्या आहेत, दुसऱ्यांना दुःख दिलेलं आहे, त्याचा पूर्णपणे विल्हेवाट लावली जाते. तर लक्षात ठेवा, तुमच्या या कृत्याने दुसऱ्यांना केवळ दुःख मिळते आहे. तुम्हाला अनंत वनस्पती आहेत, फळे आहेत खाण्यासाठी. आधीच्या काळात आदिमानवापासून किंवा आदिवाशांमध्ये ही सवय निर्माण झाली किंवा त्यांनी हा मार्ग पत्करला कशासाठी? तर त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. ठीक आहे, तुमच्याकडे आता सर्व काही आहे. तुम्ही फक्त तुमच्या जिभेच्या चोचल्यांसाठी ही निवड करीत आहात आणि मी अशा निवडीचा, अशा लोकांचा निषेध करतो.